नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 9. आत्तापर्यंत आपण ईशोपनिषदाचे 14 मंत्र पाहिले. आता पुढचा 15वा मंत्र बघूया. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. याचा अर्थ असा: प्रकाशमय अशा सुवर्णपात्राने सत्याचे मुख झाकले गेले आहे. हे पूषा, पूषा हे सूर्याचे नाव आहे. हे पूषा, ते आवरण आपण दूर करावे आणि सत्यधर्माचे आम्हाला दर्शन करवावे. आता याचा विस्तृत अर्थ पाहूया. यातील त्वम पूषण हे संबोधन सूर्यासाठी आलेले आहे. सूर्यनमस्कारातही पूष, पूषण ही नावे आहेत. त्या सूर्याला उद्देशून ऋषी म्हणत आहेत की तुझ्या या दैदिप्यमान सोन्यासारख्या प्रकाश किरणांमुळे तुझ्यातील सत्यधर्म झाकला गेलाय. ते आवरण दूर कर आणि आम्हाला सत्यधर्माचे प्रत्यक्ष दर्शन करव. आता आपण पाहतोच की अतिदिव्य प्रकाशात काहीच दिसत नाही, डोळे दिपतात. श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवले तेव्हा प्रथम त्याला या चर्मचक्षुनी काही दिसेच ना. मग जेव्हा दिव्यदृष्टी दिली गेली तेव्हा तो ते विश्वरूप पाहू शकला. साध्या डोळ्यांनी त्याला ते दिसेना. अगदी त्याचप्रमाणे सूर्याच्या प्रखर तेजामुळे आपण सूर्याचे खरे स्वरूप पाहू शकत नाही. सूर्य हाच ब्रह्मस्वरूप आहे. कारण ते ब्रह्मतत्व जरी इंद्रियांनी जाणण्यासारखे नाही, तरीही आज सूर्यालाच दिसणारे ब्रह्मस्वरूप म्हणायला आपण हरकत नाही. कारण ते सूर्यदेव सर्व जगाचे पालनपोषण करीत आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये असे अनेक सूर्य आहेत. रात्रीच्या वेळी जेव्हा आपला सूर्य आपली ती दैदिप्यमान किरणे आवरून क्षितिजा आड जातो आणि अंधार पडतो, तेव्हा आपल्याला अनंत आकाशात अगणित असे तारे लुकलुकताना दिसतात. सूर्य मावळल्यावरच ते दिसतात. म्हणजे सूर्याने आपली किरणे आवरून घेतल्यावर मगच आपल्याला काही दिसू शकतं. आणि ते तारे जे लुकलुकणारे आहेत ते सर्व सूर्यच आहेत. त्यांना त्यांच्या ग्रहमाला आहेत. तारे आहेत ते, त्यांच्या ग्रहमाला आहेत त्यांना. म्हणून ऋषी सूर्यालाच त्याच्या आतील सत्य किंवा ब्रह्मतत्व दाखव अशी विनंती करीत आहेत. मनुष्याच्या किंवा प्रत्येक जीवाच्या आत जे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व आहे तेही असेच या देहरूपी पात्राने झाकलेले आहे. त्यामुळेच देहाच्या आतील मूल्यवान अशा आत्म्याकडे लक्ष दिले जात नाही किंवा तो आत्मा दिसतही नाही. आता पुढील मंत्रही या मंत्राला अनुलक्षूनच आहे, तो पाहूया. पूषण एकर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमम तत्ते पश्चामी यो सावसौ पुरुष सोहम अस्मी सो अहम अस्मी. याचा सरळ अर्थ असा: हे पोषण करणाऱ्या परमेश्वरा सूर्यदेवा पूषण, आपण एकमेव ज्ञानमय प्रकाशमय असे प्रजापतीचे पुत्र आहात. प्राजापत्य म्हटले पहा. आता आपले ते किरणरूपी दिव्य तेज आवरून धरा, जेणेकरून कल्याण स्वरूप असणारे तुमचे हे रूप मी पाहू शकेन. तुमच्यामध्ये असणारे जे दिव्य तत्व आहे तेच दिव्य तत्व माझ्यामध्येही आहे असे मला जाणवत आहे. सोहम अस्मी असा एकूण या मंत्राचा अर्थ आहे. आनंदाने ऋषी म्हणत आहेत की ते मीच आहे. ते दिव्य तत्व माझ्यातही मला जाणवत आहे.
हे जे दिव्य तत्व आहे ते सर्व चराचरात भरून राहिले आहे, किंवा त्या दिव्य तत्वातच आपण सर्वजण आहोत, कसे ते पाहूया. जेव्हा त्या मूळ दिव्य तत्वात किंवा परमतत्वात एकोहम बहुस्याम असे स्फुरण झाले, काही हालचाल झाली, तिथपासून ब्रह्मांडाच्या निर्मितीला सुरुवात झाली. सर्वप्रथम एक महाविस्फोट झाला आणि मग अनंत अशा आकाशगंगा निर्माण झाल्या. आकाशगंगासुद्धा अगणित आहेत. त्या आकाशगंगांमध्ये असंख्य असे तारे किंवा सूर्य आहेत. आपला सूर्यसुद्धा तारा आहे, जे आजही आपण पाहत आहोत. आपल्याला दिसतात आकाशामध्ये अनेक तारे आहेत, ते आपल्याला दिसतात लुकलुकताना. मग सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याची ग्रहमाला त्याच्या भोवतीच फिरू लागली, आपल्या सूर्याच्या भोवती. आपल्या सूर्याची अशी एक ग्रहमाला आहे, ती त्याच्या भोवतीच फिरू लागली. जे जड पदार्थ होते त्यांचे ग्रह झाले. आपली पृथ्वी हाही एक ग्रह. मग ज्या परमतत्वाने सूर्य निर्माण झाला, ग्रह निर्माण झाले, त्यावरच्या जीवसृष्टीतही ते परमतत्व असणारच. जसे आपल्या पूर्वजांचे गुण पिढ्यानपिढ्या आपल्यात येतात, त्यांचे आणि आपले DNA एकच असतात, तद्वत हे परमतत्व सूर्य आणि आपण यांच्यात भरलेले आहे. म्हणूनच उपनिषदकार ऋषी सूर्याला म्हणतात की तुमच्यामध्ये जे दिव्य तत्व आहे, किंवा त्याला त्यांनी पुरुष असं म्हटलं आहे, तुमच्यामध्ये जे दिव्य तत्व आहे तेच दिव्य तत्व किंवा तो पुरुष माझ्यामध्येही आहे. सोअहम, त्या सोहमचा हा अर्थ आहे. या सर्वावरून आपण म्हणू शकतो की उपनिषदात जे ज्ञान सांगितले आहे ते अगदी विज्ञानाधारित आहे. त्यात असत्य किंवा थोतांड असे काही नाही. बुद्धिवादी माणसाला सुद्धा सहज ते पटू शकेल. आता पुढील फक्त 2च मंत्र राहिलेत ईशोपनिषदाचे. ते पुढील मंत्र पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 9 समाप्त.